निफाडला एटीएम फोडणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड। निफाड इथं उगाव रोडवरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला निफाड पोलिसांनी शिताफीनं पकडले असून यापूर्वी निफाड येथील एटीएम फोडल्याची कबुली त्यानं दिली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी माहिती दिली। रविवार दिनांक 11 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सचिन ढेपले वय वर्ष 40 राहणार नांदुर्डी रोड निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक यानं बँक ऑफ महाराष्ट्र उगाव रोड निफाड शाखा येथील एटीएम केंद्रात लोखंडी कटावणीच्या व स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम कॅबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करून एटीएम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाकवून एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी निफाड पोलिसांना सायरनचा आवाज आल्यानं व बँकेच्या लँडलाईनवर फोन आल्यानं क्षणाचाही विलंब न लावता निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदर ठिकाणी पोहोचले। त्यावेळी चोरट्यानं नकली पिस्तूलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्यानं निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँकेचं एटीएम फोडण्याचीही कबुली दिली आहे। फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 62, 324, 115 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर, सारुगते, पोलीस शिपाई जाधव, सारंगधर, चकोर, जाधव यांच्या पथकानं वरील गुन्ह्यातील आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानं सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील करत आहेत। न्यूज पॉइंट मराठी, निफाड।